नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आकाश भांबरेजी. ते सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी सुद्धा आता सिव्हिल इंजिनियर पासून बिल्डर डेव्हलपर पर्यंतचा असा प्रवास चालू आहे. कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून सुद्धा काम चालू आहे. त्याच्यातही ते काही प्रोजेक्ट्स करतायत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर नमस्कार. नमस्कार. आपण गप्पांना अर्थातच सुरुवात अशी करूया थोडीशी फ्लॅशबॅक पासून. तुमच्या पूर्व आयुष्यात काय घडलंय असं थोडंसं जाणून घेऊया. बरोबर. आणि आधी विचारायचं ते म्हणजे शैक्षणिक प्रवास तुमचा कसा होता हो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कोणाची मिळाली का? असं असलं की मित्र पण म्हणाले मी पण तिकडे चाललोय, तू पण चल. तर कसं या क्षेत्राकडे वळालात तुम्ही, काय सांगाल? माझं 2010 ला 10वी पास आउट झालो. हम्म. नंतर 12ला KTHM कॉलेजमधून 11वी-12वी सायन्स कंप्लीट झालं. त्याच्यानंतर NDMP कॉलेजला मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. माझे वडील आणि बहीण दोघे याच फील्डमध्ये होते. अच्छा. त्याच्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. बर. त्यांचा सपोर्ट मिळेल या हिशोबाने सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि सपोर्ट मिळत पण गेला. अच्छा. त्या हिशोबाने चालू आहे वर्किंग. व्हेरी गुड. हो. पण मग वडील आणि बहीण दोघे जर याच फील्डमध्ये असतील तर मग सुरुवातीला असं सारखं वाटतं का की अरे आपल्याला काही येत नाही, यांना जरा जास्त येतंय, थोडंसं आपल्याला प्रेशर येतंय किंवा लोकांच्या अपेक्षा जास्त असतात? बरोबर. वडिलांचं त्यांनी काम बघितलेलं असेल तर त्यांना असं वाटेल अरे यांचा मुलगा म्हणल्यावर तसंच त्यानं पण काम केलं पाहिजे. बरोबर. तर मग तो सुरुवातीचा प्रवास कसा होता सगळा? सुरुवातीचा प्रवास थोडा अवघडच होता. पास आउट झाल्यानंतर वडिलांना होता 30 ते 32 वर्षांचा एक्सपिरियन्स. बरोबर आहे. त्यांच्या एक्सपिरियन्स समोर आपण थोडे फिके पडायचो. बरोबर. त्यांचं एक्सपेक्टेशन असायचं आपणही त्या पद्धतीने काम करावं, ज्या बरोबर. पद्धतीने ते करतायत. हम्म. हळूहळू एक्सपिरियन्स येत गेला, त्यांच्याकडूनच शिकत गेलो बरोबर. आणि काम करत गेलो. आणि मग- त्यांच्या सोबतच काम करतोय. वा वा. मग हे सगळ्यात महत्वाचं की वडिलांची साथ तुम्हाला अजून पण आहे आणि तुम्ही कंटिन्यू ठेवले ते. हो. मग दुसरं या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय तर तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप आहे आणि त्यांना जर बरोबर जर चुकून एखादी महत्वाची जबाबदारी दिली हो. तर मोठी दुर्घटना किंवा धोका होऊ शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? एक बऱ्यापैकी साईटवर जेव्हा लेबर काम करतात तेव्हा आम्ही सेफ्टी इक्विपमेंट लावलेत की नाही, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट वगैरे लावलेत की नाही ती काळजी घेतो आणि सगळ्यात आधी कॉन्ट्रॅक्टरला काम देताना त्यांचे अग्रीमेंट करून घेतो. एक जी काय लेबरची सेफ्टी असेल ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची. त्या हिशोबाने कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. बरोबर बरोबर. दुसरं असं आहे की आता तो तुम्ही तरुणात म्हणजे आता या फील्डमध्ये आता काम करायला सुरुवात केली आहे तर मला नेहमी असं वाटतं की या क्षेत्रात तंत्रज्ञान बदलतंय. तर तंत्रज्ञानाचा आता कसा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो? सॉफ्टवेअर पॉइंट पण आणि मशिनरी साइड पण, अशा दोन्ही अँगलला. बरोबर. ज्या हिशोबाने टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे त्या हिशोबाने कन्सल्टन्सीमध्ये एक ड्राफ्टिंग करावं लागायचं तेव्हा एक 7 दिवस चालले जायचे एक ड्राफ्टिंग करण्यासाठी. आता ऑटोकॅड आल्यामुळे एका दिवसात जवळपास ड्रॉइंगचं ड्राफ्टिंग होऊन जातं. त्याच्यामुळे आमच्या कामात इझी वर्क झालं. बरोबर बरोबर. आणि मशिनरी कन्स्ट्रक्शन मध्ये पण मशिनरीच्या हिशोबाने एक जेव्हा फुटिंग वगैरे एक्सकॅव्हेशनची वेळ यायची लेबर 1 महिना घेऊन जायचे. हार्ड लागलं नाटक करायचे. आजच्या एटला मशिनरी आल्यामुळे सोपं झालं. जेवढं लवकर करता येईल तेवढं वर्क फास्ट होतं. बरोबर आहे. दुसरं आता तुम्ही पण स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करता. तुम्हाला कायम असं वाटत असतं की आपण एक असा फ्लॅट द्यावा की जो कमी पैशात असेल आणि त्याच्यात अम्युनिटी खूप असतील किंवा मोठा फ्लॅट द्यावा. पण मग बिल्डरची पण अपेक्षा असते की कस्टमरची अपेक्षा असते की मला पण कमी रेटमध्ये हा फ्लॅट मिळावा. मग हे सगळं गणित कसं जुळवता तुम्ही, इंजिनियर म्हणून पण आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून पण? एक इंजिनियर असल्यामुळे तर फायदा होतोच कामात. तरी सुद्धा अफोर्डेबल किंमतसाठी आम्ही 4 ते 5 ठिकाणी रेटची एन्क्वायरी करून ज्या ठिकाणाहून आपल्याला व्यवस्थित रेटमध्ये मटेरियल मिळेल त्या ठिकाणाहून मटेरियल घेतो आणि क्वालिटीमध्ये तरी कॉम्प्रोमाइज करायला बघत नाही. दुसरं पुन्हा तेच प्रश्न विचारेन की तुम्ही तरुण असल्यामुळे मुद्दामून असं कायम अपेक्षा जास्त असतात की तुमच्याकडे काहीतरी बदल अपेक्षित असतो. तर मग नाशिक जिल्ह्यामधला जर असा काही बदल विचारला तुम्हाला, तर तुमचं विकासाचं विजन जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रात खरं आता प्रशासनानं काम केलं पाहिजे? प्रशासनाने खरं तर रोड वाइंडिंग आणि फ्लायओव्हर, ब्रिज त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रस्त्यावर जे काही अतिक्रमण वाढलेत ते अतिक्रमण जरा हटवले पाहिजे. बरोबर. एक ट्रॅफिकला फार मोठा त्याला हातभार हातभार लागेल. लागेल. आता तुम्ही फ्लायओव्हरचा विषय घेतला तर असं एक सजेस्ट करायचं झालं तर तुम्ही कुठला रस्ता नाशिक मधला सजेस्ट कराल की जिथे आता फ्लायओव्हरची खरी गरज आहे? फ्लायओव्हरची खरी गरज द्वारका ते नाशिक रोड, बरं, मायको सर्कल ते त्रिमूर्ती चौक हम्म. आणि मायको सर्कल ते सातपूर या 3 ठिकाणी तर आजच्या डेटला गरज आहे. बरोबर आहे. जर एवढी महत्वाची गरज आहे, तिथं ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम येतो, तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानेच याच्याकडे लक्ष देऊन हे फ्लायओव्हर, रस्ते अतिक्रमण याच्याकडे लक्ष देऊन हे कामं करून घेतली पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक आहेत. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील निवडताना आम्ही IS कोड प्रमाणे टेस्टिंग वगैरे करून घेतो स्टीलची आणि रेट
जो व्यवस्थित मिळेल त्या स्टीलमध्ये आम्ही बघतो. बरोबर ठीक आहे. बरोबर. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय का कधी? हो, बऱ्याच वेळा वापरला. अच्छा, मग हो. तुमचा आयकॉन स्टीलचा कसा होता अनुभव त्यांच्या सर्व्हिससाठी, अवेलेबिलिटीसाठी, कॉस्टसाठी? आयकॉनची सर्व्हिस व्यवस्थित होती. कॉस्टिंग आम्हाला रेग्युलर मार्केटमध्ये जी कॉस्टिंग चालायची त्या हिशोबानेच कॉस्टिंग मिळाली. ओके. आयकॉनची सर्व्हिस आवडली. आम्ही ओके. आता 2 ऑनगोइंग प्रोजेक्ट चालू आहे तिथे आयकॉन स्टीलच वापरतोय. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मगाशी पण आपण बऱ्याचदा असं बोललो की एक सिव्हिल इंजिनियरला कायम कष्ट असतात, मेहनत असते हा. आणि कायम त्याला संकटांना सामना करावा लागतो. तर मग तुम्ही आतापर्यंत कुठल्या अशा संकटाला सामना केलाय आणि त्याच्यावर कशी मात केली आहे? किंवा समजा असं कधी झालंय का की तुम्ही एखादा आता पुढे काय करायचं कळत नाही आणि मग तुम्ही वडिलांकडनं सल्ला घेऊन पुढे काहीतरी केलं किंवा असा एखादा प्रसंग कुठलाही? साईटवर बऱ्याच वेळा नवीन होतो, नवीन स्टार्ट केलं होतं तेव्हा बऱ्याच अडचणी यायच्या. त्या टायमाला पप्पांना एक्सपिरियन्स होता. पप्पांना साईटवर बोलवून घेऊन त्यांच्याकडून डिसिजन घ्यायचो. बरोबर. जसे डिसिजन द्यायचे त्याप्रमाणे वर्किंग करून घ्यायचो. पण असा स्पेसिफिक प्रसंग आठवतोय का एखादा की इथं मदत घेतली त्यांची? हो, बऱ्याच वेळा झालं तसं. अच्छा. एक ड्रॉइंग प्रमाणे वर्किंग करत असताना जे एलिव्हेशन साठी जे छज्जा पान वगैरे काढावे लागतात आरसीसी मधून, त्याला कधी कधी अडचण यायची. त्या एलिव्हेशनलाच मात देण्यासाठी पप्पा साईटवर येऊन डिसिजन घेऊन द्यायचं. ठीक आहे. आणि तेव्हा ते ओरडण्यापेक्षा मदत जास्त करत होते. मदत जास्त करत होते. हो. ते पण सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं शेवटचं म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? जे नवीन नवीन इंजिनियर येतात या क्षेत्रात त्यांना असंच सांगणं असेल, जे काही त्यांनी बुकमध्ये नॉलेज घेतलं कॉलेजला असताना त्यांनी साईटवर जाऊन जेवढं लवकर उतरता येईल प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायला हवं. ते फार महत्वाचं आहे. वा. तेव्हा ते इंजिनियर आकाश भामरेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं आहे. तुम्हाला हे सगळं साईटवरचं कळलं पाहिजे कारण या अडचणी साईटवरच येतात. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त साईटवर गेलं पाहिजे. मग तुम्हाला अडचणी समजतील, मग त्याच्यावरचे सोल्युशन समजतील आणि मग अर्थात तुमचं काम भविष्यात सुरळीत चालू राहील. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.